नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आपण काठपदर किंवा पैठणी साडीवर ही ब्लाऊज डिझाईन खूप सुंदर दिसते ते पाहून घेऊया। हे शोल्डर बघा आपण 5.5 घेतलेला आहे आणि गळा 2.5 इंच घेतलेला आहे। बाहीची घडी आहे 11 आणि ब्लाऊजची आपण उंची गळ्याची घेणार आहोत। हे बघा 10.5 आपण आडव्या बाजूनी 3 टाकलेले आहे माप आणि आपण सरळ रेषा आखून घ्यायची। आता आपण गळ्याचा आकार आखून घेऊया। हे बघा अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार आखून घेतलेला आहे आणि आपली गळ्याची उंची आपण आहे एवढीच ठेवलेली आहे। तर आपण हे अस्तर कट करून घ्यायचे। अगोदर आपण अस्तर कट करून घेतलेला आहे आणि गळा कट करून घेतलेला आहे। आता आपण काय करायचं, ब्लाऊज पीसवर हे बघा अशा प्रकारे अस्तर ठेवायचं, व्यवस्थित असे अस्तर ठेवायचे आणि पीस 2 तुकडे करायचेत आणि त्याला शिलाई घालून घ्यायची। आपण गळ्याच्या आकाराला आपण शिलाई घालून घ्यायची। चारी बाजूने आपण व्यवस्थित अशी शिलाई अस्तर बरोबर पीस ठेवून घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे आणि राहिलेले आपण ब्लाऊज पीसचे जे कापड होते ते अस्तर बरोबर कट करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे आणि आपण दुसरी पण बाजू अशाच प्रकारे अस्तर व्यवस्थित ठेवून ब्लाऊज पीसवर त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा आपण दुसऱ्या पण बाजूला चारी बाजूने आपण शिलाई घालून घेतलेली आहे आणि राहिलेले कापड आपण कट करून घ्यायचे। हे बघा व्यवस्थितपणे आपण कट करून घेतलेला आहे। हे बघा आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत, ते आपण बाजूला ठेवून देऊ आणि आता जो काट आहे साडीचा, जी धडी आहे त्याचे 2 तुकडे करून घ्यायचेत आणि आपण 2 इंचवर अशा प्रकारे टेप ठेवू गळ्याच्या आकाराला टिक मार्क करून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे आपण आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यावर आपण दुसरा भाग ठेवायचा आणि तो थोडासा दाबल्यानंतर त्या दुसऱ्या भागावर पण हे बघा अशा प्रकारे तो आकार उमटतो आणि तो आपण गडद करून दुसऱ्यांदा आणखी आखून घ्यायचा व्यवस्थित। आता काय करायचं, काठाची बाजू खालच्या बाजूला ठेवायची। हे बघा दोन्ही बाजू अशा प्रकारे ठेवायच्या समोरासमोर आणि त्याला व्यवस्थित अशी हे बघा अशा प्रकारे ठेवायच्या। त्याला टाचणी आपण लावून घ्यायची कारण की ती बाजू हलू नये म्हणून आणि त्याला आपण शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे आणि जो आपण गळा ड्रॉ करून घेतलेला होता त्याच्यावर आपण अशी व्यवस्थित त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा आपण आणि राहिलेला जो धडी आहे, जो काट आहे, तो आपण व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आणि सरळ बाजूनी सरळ करायचं आणि वरच्या बाजूनी हे बघा अशा प्रकारे आपण जो ड्रॉ करून घेतलेला होता का ना गळ्याचा आकार, त्याला आपण हे व्यवस्थित असे कात्रीने कट करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित कट करून घ्यायचे। आता दुसऱ्या बाजूला आपण अशाच प्रकारे हे बघा पिना लावून घ्यायच्या टाचण्या आणि व्यवस्थित असे आपण त्याला टाचणी लावून चारी बाजूनी शिलाई घालून घ्यायची। आपण जो गळा ड्रॉ केलेला होता गळ्याचा आकार त्याच्याप्रमाणे हे बघा आणि राहिलेले आपण कट करून घेणार आहोत कापड आणि हे बघा आपण दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत। आता काय करायचे, जो आपलं हे बघा तिरप्या पट्ट्या काढून घ्यायचेत आणि त्याला आपण अशा प्रकारे व्यवस्थित धरून शिलाई घालून घ्यायची। आपण गोडसाठी ह्या पट्ट्या काढलेल्या आहेत। आता त्याला थोडीशी दुमड घालून त्याला व्यवस्थित अशी कडेने शिलाई घालून घ्यायची। आता आपण काय करायचे, गोट घालून घ्यायचं आहे त्याला। हे बघा अशा प्रकारे ती पट्टी ठेवून व्यवस्थित त्याला शिलाई घालून घ्यायची।
हे बघा अशा प्रकारे आपण याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. आपण त्याला जी टिप घातली होती, शिलाई घातली होती ना पट्टीला, ती शिलाई तेवढी कट होऊ द्यायची नाही. आपण कोपऱ्याला त्याच्या व्यवस्थित कट द्यायचा आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत. आता आपण त्याला दुमड घालून व्यवस्थित असा गोट घालून घ्यायचा ब्लाऊजला. हे बघा अशा प्रकारे दुमड घालायची आणि त्याला व्यवस्थित असा गोट घालून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे आपण त्याला कडेपर्यंत गोट घालून घ्यायचा आहे. आणि आता आपले जे बाजूचे होते काठ त्याला आपण अशा प्रकारे लेस लावून घ्यायची. कोपऱ्याला आपण दुमड घालून घ्यायची लेसला आणि हे बघा अशा प्रकारे गळ्याच्या आकाराबरोबर आपण लेस आखून घ्यायची. आता त्या लेसला डबल शिलाई घालून घ्यायची आपण. हे बघा अशा प्रकारे आता दुसरा पण भाग आपण अशाच प्रकारे तयार करायचा. हे बघा आपण दुसरा भाग तयार करून घेतलेला आहे. दोन्ही भाग आपले तयार झालेत. आता जो मधला छोटा भाग होता तो घ्यायचा, अस्तर घ्यायचं आणि त्याच्याबरोबर हे बघा अशा प्रकारे त्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. आपण डबल घडी घालून घेतलेला आहे खालचं पण अस्तर. हे बघा थोडंसं आपण पुढं 1 ते 1.5 इंच सोडायचे आणि ते कट करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. आता ब्लाऊज पीसचा जो राहिलेला आपला तुकडा होता तो घ्यायचा, तो व्यवस्थित सरळ कट करायचा. आता याला आपण प्लेटा पाडून घ्यायच्यात. हे बघा अशा दुमड घालून व्यवस्थित अशा प्लेटा घालून घ्यायच्यात. हे बघा व्यवस्थित अशा आपण प्लेटा घालून घ्यायच्यात. खूप सुंदर डिझाईन आहे. मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा. आता हे बघा बाजूने पण प्लेटा व्यवस्थित करायच्या आणि त्याला शिलाई घालून घ्यायची. तुम्ही लग्न समारंभासाठी किंवा कार्यक्रमासाठी ही डिझाईन तुम्ही शिवून घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशा प्लेटा घालून घ्यायच्यात. आणि आता आपण तशाच प्लेटा सेम दुसऱ्या बाजूने घालून घ्यायच्यात व्यवस्थित पकडून. हे बघा आपल्या ह्या व्यवस्थित प्लेटा झाल्यात. आपण त्याला इस्त्री मारून घेऊया. हे बघा इस्त्री करायची त्याला, कारण की आपल्या प्लेटा व्यवस्थित अशा सुंदर राहतील. आता आपण तयार केलेले जो अस्तरचे जे होतं कापड ते ह्याला जोडून घ्यायचे. त्याला अगोदर त्याच्यावर ठेवून सरळ ठेवून त्याला शिलाई घालून घ्यायची. नंतर डापटीप घ्यायची. हे बघा अशा प्रकारे आता आपण त्याला शिलाई घालून घेणार आहोत. आता चारी बाजूने त्याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची. आणि राहिलेले आपले कापड ते आपण कट करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचे. आता आपला जो गळा आपण सुरुवातीला आकार दिला होता ते घ्यायचं आणि त्याच्याबरोबर ड्रॉ करून घ्यायचं. ही आपण जो प्लेटा पाडलेला तो भाग आणि आपण तयार केलेला जो पाटीचा डिझाईनचा भाग आहे ते त्याच्यावर ठेवून त्याला शिलाई घालून घ्यायची व्यवस्थित. हे बघा आता दुसरा पण भाग आपण अशाच प्रकारे ठेवूया.
आणि त्याला शिलाई घालून घ्यायची व्यवस्थित. आता एक पट्टी घ्यायची 1 ते 1.5 इंच मापाची आणि त्याला कडेने शिलाई घालून घ्यायची, कारण की हे आपल्याला पाठीच्या भागाला जोडायची. हे बघा अशा प्रकारे पाठीच्या भागाला जोडायची. ती आपण मध्ये प्लेटा घातलेल्या आहेत त्याला, कारण की ओढ बसून पाठीचा भाग उचलला नाही जाऊ नये म्हणून त्याला शिलाई घालून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. आता आपण दाबटीप देऊन घ्यायची त्याला. आणि त्याला आपण व्यवस्थित असे दुमड घालून त्याला शिलाई घालून घ्यायची. हे बघा. आता काय करायचे, मणी घ्यायचे, सुईमध्ये दोरा ओवायचा आणि हे बघा खालून वर सुई काढायची अशी, त्यात मणी घालायचा आणि नंतर ना सुई खालीच्या बाजूला घालायची. हे बघा आपण प्रत्येक प्लेटवर अशा प्रकारे मणी ओवणार आहोत. हे बघा. अशा प्रकारे प्रत्येक प्लेटवर आपण मणी ओवणार आहोत. हे बघा आपले सगळे मणी बसून झालेले आहेत. तर कसा वाटला ब्लाऊज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि धन्यवाद.